मागील 3 वर्षांपासून अतिवृष्टी, बोंडअळी तसेच शेती पिकातील मालाला मिळणाऱ्या अयोग्य भावामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप दयनीय होत आहे. आणि जसे की आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा अशी कोरा. घोषणा केली होती. पण शेतकरी मित्रांनो, आता आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप तरी होणार नाही किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची क्षमता अजूनही, म्हणजेच आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राच्या सरकारची अजूनपर्यंत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने असे देखील म्हणता येईल की फक्त मतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ही घोषणाबाजी केली होती. आणि आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे खूप कठीण आहे किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे हे अशक्य आहे. त्यातच शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निराशेचा सामना करावा लागत आहे. तसेच कापूस, सोयाबीन आणि इतर शेती पिकाला खूप कमी भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन जीवन कसे जगावे हा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. मित्रांनो, यावरच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी असे आश्वासन महायुती सरकारला दिले आहे. म्हणजेच शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही कर्जमुक्त करू आणि सुधारल्यानंतर जे काही कर्जमाफी म्हणताय सोबती आहे, पण आर्थिक स्थिती सुधारायचं काम. खोटे आश्वासन दिल्याबद्दल महायुती सरकारच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना जाहीर माफी मागायला पाहिजे असे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार असे म्हणाले. महायुतीने काय सांगितलं की आम्ही कर्जमुक्त करू शेतकऱ्यांना. आता तुमची आर्थिक स्थिती सुधारणार कधी? पण ते लिहायला पाहिजे जाहीरनाम्यात. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर. शेतकरी मित्रांनो, तत्कालीन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना म्हणजे 70 लाख शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली होती, जसे की त्यांनी घोषणा केली होती. पण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असे चिन्ह खूप कमी दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली का किंवा ते त्यांच्या शब्दाला मुकले का, यावर तुमचे मत काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. आणि तुमचे कर्जमाफीविषयी किंवा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हवा आहे का ते देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मग मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.